तसं नाही हो गंगे, का टीव्हीत पाहत राहशील का फक्त? माझ्या अर्ध साम्राज्य सांभाळायचं, अर्ध्या साम्राज्याचं रिमोट तुझ्या हातात राहील. तू फक्त महिला विभाग सांभाळायचा. म्हणजे काय करायचं? तू दर आठवड्याला महिलांची इव्हेंट घ्यायची. हा. हळदी कुंकू, हा पैठणी वाटप कार्यक्रम, हा. डान्स कॉम्पिटिशन, हा सेल्फी प्रशिक्षण वर्ग, रांगोळी स्पर्धा, त्याच्याने होणार काय? महिला सबलीकरण. हा, यानच होते. हल्लीच्या राजकारणाने वाटते यानच होते. मी एकीकडे हे काम करत राहतो, ते काम करत राहायचं. म्हणजे आपल्या मतदारसंघातील ज्या सगळ्या महिला आहे ना, त्याला वाटलं पाहिजे की आपण ज्याला निवडून दिलं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे, ते सबलीकरणासाठी आपल्यासाठी कार्यरत आहे. महिलाचं सबलीकरणाचं ठीक आहे, पण माझ्या भावाचं संदीपचं त्याचं काय? त्याच्या सबलीकरणाचं बघा की काही. तोच ना ट्रेन मध्ये चिंग निघते. हो, त्याचा धंदाच होत नाही. लोक आजकाल चिंगमच खात नाही ना. त्याले काय करू आपण? एक चिंगमचा कारखाना टाकू. चिंगमचा समावेश शालेय पोषण आहारात करून टाकतो. 2 टाइम पोट्याले चिंगम खाणं कंपल्सरी. स्वदेशी चिंगम. स्वदेशी म्हटलं सगळंच जमते. अरे 24 तास बंगल्यात पाणी राहीन आपल्या. तुले कायले जायला लागते हो इरीवर पाणी आणाले? 24 घंटे पाणी घरात. मग आपल्या बंगल्यावर राहील. लोकांच्या इथं राहो का न राहो, या मोठा बाटप भरला राहील पाण्यानं. का काय करायचं? आंघोळ करायसाठी म्हशी सारखं असं त्याच्यात घुसाचं. म्हशी म्हैस म्हणले मला तुम्ही. म्हैस काय पाहतो तू? ते पाण्यानं भरलेला टप पाहिलं पाण्यानं भरलेला टप टप टप. हे सारं आपल्यासाठी झालं, मग जनतेसाठी काय? आश्वासन. गंगे, आपल्या देशातले लोक लय स्वप्नाळू आहे. 5 वर्ष फक्त स्वप्नच पाहत राहते ते. वा वा. का हो, मग आपला बंगला बी असेल ना मोठा? बंगला GPS न शोधा लागन तू कोणत्या खोलीत आहे, मी कोणत्या खोलीत आहे. इतक्या मोठ्या खोल्या असतील. मग त्याच्यातली सगळ्यात मोठी खोली मी कोणाला देईन विचारावर? कोणाले? मी आपल्या गाढवाला देणार आहे. बयाड झाली का तू? गाढव कायले आणा लागते म्हणून तुम्ही तिथं? गाढवाचं काय काम आहे तिथं? 4-5 विलायती कुत्रे आणायचे आणि ठेवायचे आपल्या बंगल्यात. मग आपलं गाढव कुठे राहणार आहे? गाढव तिथं जुन्या घरी, त्याला नाही आणायचं बंगल्यावर. अजून तुम्ही फक्त निवडणुकीलाच उभे राहिले आणि राजकारणासारखं बोलू राहिले होय. म्हणजे? जे गाढव तुमची निशाणी होणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही निवडणुकीत निवडून येणार आहे, जो तुमची वजी वाहतो, जो तुमच्यासाठी प्रामाणिक राहिलाय कायमचं, त्याला तुम्ही डावलून टाकणार? हा, मला असा नवराच नको ज्याला प्रामाणिक गाढव नको. जाते मी माझी, तुम्ही राहा तुमच्या बंगल्यात. गगे, वा वा, जोरदार टाळ्या या दोघांसाठी. मस्त प्रयत्न चांगला होता तुमचा. पारंपरिक वगनाट्य आहे, गाढवाचं लग्न आणि त्यातली ही पात्र अनेक दिग्गजांनी सावळा कुंभार केलेला आहे. आणि आज आपल्याकडे मोहन काका बसलेले आहेत आणि तुमचं नशीब असं आहे की मोहन काका आणि सविताताई ज्यांनी हे नाटक गाजवले ते दोघेही समोर बसलेले आहेत. खरं तर तुम्ही प्रयत्न चांगला केलात, त्यातला मेसेज पण चांगला होता आणि तो नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असेल. आपण बघूया की कष्टाचं फळ काय मिळालंय. भाऊ, दोघांनाही सफरचंद मिळालेला आहे. सफरचंद दोघांनाही सफरचंद मिळालेला आहे. सो नेक्स्ट टाइम पुन्हा भेटूया. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. सुरेशजी, आता तुमच्याकडे येणार आहे मी. सैराट नंतर एक वेगळी हवा तुमची आहेत सगळ्या महाराष्ट्रात, ती टिकून राहणार आहे वर्षानुवर्ष. आणि त्यानंतर आता हा सिनेमा काय सांगाल? उदय मोरे म्हणून माझं जे कॅरेक्टर आहे, खूप संयत, खूप शांत. म्हणजे मी आत्तापर्यंत जी भडकेल तो तापट राजकारणी हे ते करत होतो, त्या सगळ्यातून तिने मला बाहेर काढलं. खूप शांत, खूप संयत रोल येतो. कुठेही आरडाओरडा नाही, कुठंच नाही, शांतपणे बोलतो, शांतपणे वागतो. म्हणजे आपण म्हणतो ना की सिनेमा पाहायला जाऊया, तर पाहायला जाण्याबरोबर हा ऐकायला पण जायला पाहिजे, इतका सुंदर साऊंड केलं. वा वा. तर समोरही अनेक पाहुणे बसलेले आहेत, आपण सगळ्यांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेते देवेंद्र गायकवाड यांच्यासाठी, ज्यांना हे लोक दया म्हणतात प्रेमानं. यानंतर जोरदार टाळ्या अभिनेता राया अभ्यंकर साठी. यानंतर जोरदार टाळ्या श्रीपाद चव्हाण यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. हे जे संगीत तुम्हाला नाचवतंय, जोरदार टाळ्या नरेंद्र भिडे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या गीतकार प्रणित कुलकर्णी यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माधव सुर्वे यांच्यासाठी. यानंतर निर्माते किरण दगडे पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
आणि निर्माते पुनीत बालन यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि निर्माते अभिजित भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अभिजित, काय सांगाल? इतका सुंदर सिनेमा आहे. एक वेगळा विषय असल्यामुळे, शेतकऱ्यांशी निगडीत विषय असल्यामुळे मी खरं तर याच्यात इन्व्हॉल्व झालो. मुळशी पॅटर्न याच्यात प्रोड्युसर म्हणूनच मला इंट्रोड्यूस व्हायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. वा 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 वा, जोरदार टाळ्या अभिनेता क्षितिज दाते यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मंडळी, ह्या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस आपण बघितलेले आहेत आणि पुन्हा एकदा वेळ झाली आहे कबूतर काकांना बोलवायची. या काका. तुम्हाला जे गुण मिळाले त्यातले जाहीर झालेले गुण आपल्याला माहितीच आहेत, पण जे गुलदस्त्यातले होते त्या दोन्ही गुणांची बेरीज करून हा निर्णय आज इथे घेतला जाणार आहे. हा माहेरचा आहेर ज्यांना मिळणार आहे त्यांचा आज आपण इथून निरोप घेणार आहोत. नितीन भंडारीजी. मला फार आवडायचात तुम्ही आणि मलाच काय, आम्हा सगळ्यांनाच तुम्ही आवडता. ऍक्च्युली तुम्ही आलात की खूप प्लेझंट वाटतं, छान वाटतं. तुम्हाला बघायला खूप आवडतं आम्हाला. कला म्हणून 2 नंबरला ठेवेन मी, पण माणूस म्हणून तुम्ही 1 नंबर आहात. वा. फार गोड आहात तुम्ही. कसं वाटलं? सर, खूप छान अनुभव आहे. माझ्यासारख्या एका प्राध्यापकाला तुम्ही पुण्यामध्ये ओळखलत आणि ह्या स्टेजवर आणलं. मला असं वाटतं की देवानं मला आयुष्यात दिलेली ही सगळ्यात मोठी गिफ्ट आहे, की जी मला हवाई उद्यामध्ये मध्ये प्रवेश देऊन देवानं दिली. तुमच्याविषयी मी ऐकलंय की तुम्हाला सलग 10 वर्ष आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय. हो सर. अरे वा. या. आणि आता तुम्ही PhD करताय. हो सर, मी PhD करतोय. हां. अकाउंटेबिलिटी ऑफ मीडिया विस फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटीजन्स. कळलंच नाही आम्हाला हे. भाऊला बोलायला लावा हे. एकदा बोला. अकाउंटेबिलिटी ऑफ मीडिया विस फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटीजन्स. अकाउंट सिटीजन. थँक्यू नितीनजी. आणि तुम्ही पुन्हा या आम्हाला भेटायला, आम्ही तुम्हाला परत बोलवूच. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. चैताली. थँक्यू. चला हवाई उद्या माझ्या आयुष्याची सुरुवात ही होती आणि एंड नाही आहे हा. ही आता इथून बसून सुरुवातच आहे आणि याच्यापुढे नक्की 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 मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी खूप काही मोठं करून दाखवेन. नक्कीच करशील चैताली. आणि तू खूप छान अभिनेत्री आहेस. थँक्यू सो मच. चैताली. धन्यवाद. आता तुम्ही पुढच्या राऊंडला गेलेला आहात, सो ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. पाहायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.